श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आमच्या गावाकडे शिवजयंती कशा प्रकारे साजरी केली जाते तो छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कशा प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या शिवजयंतीनिमित्त गावात जो कार्यक्रम होणार आहे तिथं आम्ही चाललेलो आहेत. तर कार्यक्रम कसा होता ते तुम्हाला दाखवते आणि गावात कशा प्रकारे सजावट केलेली आहे तेही तुम्हाला मी दाखवते. बघू शकता तुम्ही सर्वांच्या अशा दरवाजासमोर तुम्हाला रांगोळ्या वगैरे दिसतील, दिवे लावलेले दिसतील. आता काही विझलेले आहे पण अशी रांगोळी पण काढलेली आहे. हे बघा छान असे रांगोळ्या काढलेल्या आहे. अंधारे दिसणार नाही तुम्ही. झाला कार्यक्रम चालू झाला का? चला मी महाराजांना पण ओवाळून घेतलेलं आहे. तर आपण कार्यक्रमाला जाणार आहोत. आपापल्या जागेवर उभं राहायचंय. क्षत्रिय कुलवंश सुवर्ण सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू धर्म की. इतिहास आपण पाहिला जात नाही. खरं तर महाराजांचा इतिहास फक्त युद्धशास्त्रापुरता मर्यादित आहे का? महाराजांनी समुद्र कधी ऐकलंय? महाराजांनी राजनीती कधी ऐकलंय? महाराजांनी स्त्री कधी ऐकलंय? महाराजांनी विज्ञान कधी ऐकलंय? महाराज आणि स्थापत्यशास्त्र कधी ऐकलंय आपण? या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातल्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या आहेत. वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या गेल्या पाहिजेत. फक्त बोट आणि पोट याच्या पलीकडचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. का गेली 350 वर्ष हा राजा आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न आहे, राज्य करतो. याचं कारण आपण शोधूयात आणि शिवविचारांचं अक्षर अक्षर गणले ना, शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पडले ना. म्हणजे कधी हताश वाटत असेल, निराश वाटत असेल, सगळ्या आशा संपल्या असं वाटत असेल, त्यावेळेस छत्रपतींच्या विचारांचा जागर आपल्या पुढे झाला पाहिजे. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा पेपर अवघडच होता, पण महाराजांनी आपल्या बुद्धी सामर्थ्याने तो सोपा करून टाकला. आग्र्याहून सुटका तर अशक्यच होता, पण अशक्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे हा मंत्र महाराजांकडे होता आणि म्हणून हे सगळं शक्य झालं. लोक म्हणतात तुम्ही बोलता फिरता, भाषण देत फिरता, फरक पडता का हो? मी म्हटलं बोलता बोलता माझ्यात जरी फरक पडला तरी पुष्कळ. अरे मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है, आदमी अकेले खड़ा रहता है तो फर्क पड़ता है, और फर्क लाने वालों के साथ दुनिया खड़ी होती है. इसलिए यह फर्क लाना जरूरी है और हम एक दिन हमारा महाराष्ट्र सुरक्षित करेंगे. यह ग्वाही आज हम छत्रपति के सामने हम सब देते हैं. आता पहा
तर सुप्रसिद्ध विख्यात्या शिवलीलाताई यांनी खूप छान असा आपला जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो सांगितला. आणि खरंच जो कुठं म्हणजे आपण जो इतिहास मागं पडलेला होता त्यांनी त्याला पुन्हा उजळणी दिली असं म्हटलं तरी चालेल. तर त्यांनी विचारलं होतं की आपला म्हणजे जो इतिहास आहे तो कुठपर्यंत आपण पाहिलेला आहे. तर खरंच 4थीच्या वर्गापर्यंतच आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास बघायला भेटतो. याच्यानंतर आता इथून पुढचे जे मुलं आहेत त्यांना इतिहास हा काय होता, शिवाजी महाराजांनी कसे गड किल्ले जिंकले आणि कशाप्रकारे ज्यांचा जो पराक्रम आहे तो कुठेही त्यांना बघायला भेटत नाही. त्यांना चित्रापुरताच तो मर्यादित आहे किंवा 4-1 ओळीचा त्यांचा जो महाराजांचा पराक्रम आहे तो दाखवला जातो. तर खरंच आपण जेव्हा म्हणजे 4थीपर्यंत वर्गात होतो तर स्पेशली हा एक इतिहास हा एक विषयच होता तेव्हा, की महाराजांचं जडणघडण कशी झाली आणि जिजाऊंनी त्यांना कसं म्हणजे जे शिकवण आहे ती दिली तर ते आपल्याला बघायला भेटलं. आणि तोच जी उजळणी आहे ती आपण करत राहिलो आणि खूप म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत आपण विसरणार नाही असं काही आपल्याला लहान वयात आपल्यावर बिंबवलं गेलेलं होतं. त्यामुळं खरंच आत्ताच्याही युगामध्ये मुलांना महाराजांविषयी काहीतरी जी ओळख आहे ती करून देण्यासाठी गरज आहे आणि ते त्यांनी खूप छान असं त्यांच्या मतातून मांडलं. याच्यानंतर त्यांनी छावा जो चित्रपट आलेला आहे तोही बघण्याचा आग्रह केला, की त्यामधून तुम्हाला कळेल की संभाजीराजे कसे होते आणि त्यांचे विचार कसे होते, त्यांनी कसा पराक्रम केला आणि त्यांच्याविषयी खूप काही अशा वाईट धारणा आहेत ज्या लोकांनी पाळलेल्या आहे. तर खरंच त्यांनी सांगितलं की छावा चित्रपट बघा आणि तुम्हाला सर्वच जे आहे तो उलगडा होईल. तर तुम्हाला लवकरच मी छावा जो चित्रपट आहे तो थोडीशी त्या चित्रीकरण हे तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर आता इथं आरती झालेली होती आणि नंतर थोडासा जो महाप्रसाद आहे म्हणजे जे भोजन आहे ते ठेवण्यात आलेलं होतं. तर चला आता भोजनासाठी काय काय होतं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ज्या व्याख्यात्याताई होत्या त्यांच्याबरोबर थोडेसे आम्ही मग फोटो काढून घेतले. म्हटलं चला असा वेळ पुन्हा येणार नाही. आणि खरंच एक स्त्री काहीही करू शकते हे एक आज आम्हाला गावात उदाहरण भेटलं. कारण खरंच त्यांची बोलण्याची प्रखर म्हणजे होती ना खूप बघण्यासारखं होतं. कारण आपण 4 माणसात बोलू शकतो पण स्टेजवरती जाऊन बोलणं खूप अवघड असतं. आणि त्या खरंच खूप छान अशा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आता इथं आम्ही प्रसाद घेत होतो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.